राज्यात विधानसभा निवडणुकीचं वार वाहू लागले। नगर जिल्ह्यातही विद्यमान आमदार तसेच इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे। यात शेवगाव पाथर्डी मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 टर्म भाजपच्या मोनिका राजळे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। महायुतीच्या जागा वाटपात शेवगाव पाथर्डीची जागा भाजपकडेच राहील अशी दाट शक्यता आहे। त्यामुळे आमदार राजळे हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असल्या तरी त्यांची वाट सोपी नाही। त्यांच्या समोर आता पक्षातूनच आव्हान उभं राहिले। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी जाहीरपणे 24 ऑगस्टला राजळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात त्यांनी विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केलाय। याशिवाय गोकुळ दौंड यांनीही विधानसभा लढण्याची तयारी दर्शवली आहे। या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अरुण मुंडे नेमकं काय म्हणाले हे पाहूया। नाही, असे 2014 पासून 2 वेळेस भारतीय जनता पार्टीने विद्यमान लोकप्रतिनिधींना निवडून दिलं। आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले। पण कार्यकर्त्यामध्ये आता भावना निर्माण झाली की बदल झाला पाहिजे। आता लोक म्हणतात किंवा खरी परिस्थिती भाकर फिरल्याशिवाय ती व्यवस्थित भाजत नाही। पण परिवर्तन केल्याशिवाय मतदारसंघामध्ये जो विकास राखडलाय किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दूर होत नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या शासकीय ऑफिसमध्ये त्रास होतो, मदत होत नाही, त्याच्यासाठी सहकार्य होत नाही। म्हणून कुठेतरी लोकांमध्ये बदल केला पाहिजे या भावना आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीला नम्रपणे हीच मागणी करतो की आता बदल करा। आमच्यासारख्या माणसाला, मी असं आमच्यासारख्या माणसाला कुठेतरी तुम्ही तिकीट द्या। शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांनी भाजपकडून सलग 2दा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला। 2014 मध्ये त्यांनी तत्कालीन आमदार चंद्रशेखर घोले यांचा आणि 2019च्या निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप काका ढाकणे यांचा पराभव केला। या दोन्ही निवडणुकीत त्यांना माजी मंत्री आणि आमदार पंकजा मुंडे यांची मोठी मदत झाली। आता राजळे यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने शेवगाव पाथर्डी मतदारसंघात राजकारण ढवळून निघालंय। त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेल्यांची भिस्त आमदार पंकजा मुंडे यांच्यावर आहे। त्यांचे वजन नेमकं कोणाच्या पारड्यात पडतं हे येणाऱ्या काळातच समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।